शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्र लिहून ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। संजय दिना पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत त्यांनी मी याआधी 5 लोकांना ठार केले आहे असं धक्कादायक वक्तव्य केल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्राद्वारे केलाय। दरम्यान संजय दिना पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण आहेत आणि त्यांना कधी आणि का ठार केलं असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर तातडीने हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि यूएपी अंतर्गत अटक करण्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे। दरम्यान संजय दिना पाटलांनी काय वक्तव्य केलं होतं आणि त्यावर संजय राऊतांनी आता काय प्रत्युत्तर दिले आपण पाहूयात। मेरे घर वाले को या किसी को भी टेढ़े नज़र से भी देखा, घर में घुस के एक बार ऐसा ही हुआ था, उनको याद नहीं है। उनको बोलो जो उनके दादाजी होंगे किसी के जिंदा, तो एक बार ऐसे ही मेरे पिताजी के टाइम आए थे, 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने। हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो। हाँ, और हम चिंता नहीं करते, ये सब लोग हैं ना, सब पे उनको लग रहा होगा उनके पास कोई अंडर बंडर खुद के जी में तो दम नहीं है कुछ करने का, चढ़ाते 2-4 कोई फालतू दादा लोग हैं उनके पास। हाँ, हमको दादा लोगों की जरूरत नहीं, हम खुद करने वाले लोग हैं, समझा ना। पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो। मग मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो आणि हे म्हणतात मी कार्यकर्त्यांवर म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाकले। ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन, म्हणजे ठार करेन। आणि माझ्या नादाला लागू नका, मी याआधी 5 लोक ठार केले। आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले आहेत, कधी ठार केले आहेत, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकवर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत। तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे। जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी, अतिरेक्यांनी दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे। तर राऊतांनी केलेल्या तक्रारीनंतर खासदार संजय दिना पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। मला नाही बोलवलंय बैठक चालू असणार आहे। नाही मला अजून का, मी रेल्वेची मीटिंग आहे तिकडे चाललोय। काल तुमच्या विरोधात पत्र दिलंय, पोलिसांना देऊ दे यार, पत्र दिलंय। देऊ दे ना, मी पत्र काय द्यायचं, मी खुलेआम बोललोय ना, जे कारवाई करायची पोलीस करतील ना। ज्या पद्धतीने या पत्रात उल्लेख केलाय की तुम्ही जे बोलला आहे त्याच्यावर कारवाई करा म्हणून, करू दे ना, होऊ दे ना, मी बोललोय, खुलेआम बोललोय ना, कारवाई होऊ दे ना, कारवाई पोलीस करतील ना। काय जर मी चूक केला असेल कारवाई करतील पोलीस। त्यांचं म्हणणं दादागिरीची भाषा करू नये। कोण करतोय? मी पहिला गेली का? मी तर हात जोडतोय का बाबा तुम्ही माझ्या तोंडात कशाला घालताय साहेब? जरा राहू दे ना, बोलतोय, ऐकायला येतं ना, तुमच्या माईक सेन्सिटिव्ह आता, तिथे ऐकलं ना तुम्ही काय ऐकायचं ते ऐकून आलात ना तिकडे, तुम्ही इकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा, काय ज्या पद्धतीने बोलाय? तक्रार तुम्ही हा, मी इन्क्वायरीला तयार आहे। काय ते मी जे बोललोय ते मी काय त्यांना एक्झाम्पल दिलंय का बाबा हे लोक भडकवून तुम्हाला पाठवतील, माझं शिवसैनिकांबरोबर काही घेणं देणं नाही। मी सुरुवातीला पहिल्या दिवसात बोलतोय, शिवसैनिकाचा माझ्यावरती ऐसा नाही, काँग्रेसवाल्यांचा माझ्यावरती ऐसा नाही, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या लोकांचा ऐसा नाही का त्यांनी मला निवडून दिलंय। हा, एकदा नाही 3-3 वेळा निवडून दिलं ना, आमदार बनवलं, खासदार बनवलं, परत खासदार बनवलंय। हा, तर मला त्यांच्याबरोबर काही नाही। हे उगाच हे स्वतः येणार आहेत का सिक्युरिटी सोडून काय करायला, जे बोलतात आहे ना। मी कधी बोललो, कशावरती रिॲक्शन दिलं, तुम्ही काय कराल तर मी करू, मी कशाला जाणार आहे त्यांच्याकडे, मला काय पडलंय आणि मी कशाला कोणाला हे करू? जेव्हा ते काय करतील तर आमची तयारी असणार ना बाबा, काय आम्ही काय ते येणार आणि आम्ही मार खायचा उगाच? अरे वा, मी सांगितलंय तुम्हाला, त्यांना येऊ दे, लीडर लोकांना जे बोलतात आहे ना त्यांना येऊ दे ना, त्यांची पण सिक्युरिटी सोडून येऊ दे ना। मला काय, मी सिक्युरिटी मागितलेली नाही बाबा, मला सिक्युरिटीची गरज नाही आहे, त्यांना सिक्युरिटीची गरज आहे। सिक्युरिटीची खोटं स्वतःच्या दादा लोकांकडून फोन करवतात स्वतःलाच, माहिती आहे ना तुम्हाला ते, का विसरले तुम्ही लोक? आठवण आहे का विसरले? स्वतःच फोन करून लावलं स्वतःच्या लोकांना, दादा लोकांना सिक्युरिटीसाठी, सेना गरज आहे सिक्युरिटीची म्हणून ते खोटे फोन करून केलं, माहिती आहे ना, ते पण दाबून टाकली केस।
ती काढा ना केस, ती पण केस काढायला सांगा. हा सर्व. आणि मोठे लोक मोठे आहेत ते, मी मान सन्मान खूप दिलाय त्यांना पहिल्यापासून. हा ऐसा नाही, मी सांगितलंय 2004ला लीलाधर ढाके साहेबांसमोर त्यांनी मला पूर्णपणे मदत केली होती निवडून येण्यामध्ये. हा तेव्हा ती गद्दारी नव्हती का? ते शिवसेनेला यायला दिसत नाही का गद्दारी आहे? खुलेआम त्यांनी सर्वांना सांगितलं ना मला मदत करायला. 2009ला बीजेपी बरोबर युती होती, किरीट सोमय्या साहेब उमेदवार होते, तेव्हा त्यांनी खुलेआम मला मदत केली. ती गद्दारी नव्हती का? हा आम्ही केलं काय तर कशासाठी केलं आम्ही सांगितलं. आम्हाला कोणाबरोबर एकही, मला उद्धवजींबरोबर, आदित्य साहेबांबरोबर, घरच्या पुऱ्या परिवाराबरोबर, जेवढे नेते मंडळी आहेत सर्वांबरोबर, मला कधी संजय राऊत साहेबांनी पण मला का माझ्या परिवाराला, माझ्या मित्रपरिवाराला कधी तोंडावरती कधी उलटा नाही बोलले. मागून काय बोलले असेल तर माहिती नाही, माहिती ऐकलं नाही, कोणी मला सांगितलं नाही. हा अगोदरची बोलतोय. हा तर मी कशाला, मला त्यांच्यावर काही अडचणच नाही आहे. आता काय बोलतील मोठे आहे, बोलू दे ना, जे बोलतात ते आता बोलणार. कोण समोर आलं का आम्ही काय हात बसून बसणार आहे का? आम्ही आमचा जबाब देणार. ते सांगितलंय मी त्यांना सांगितलं. जे 5 लोकांचं पण सांगितलंय ते मी तुम्ही जरा नीट बघा, ती क्लिप चालवा. मी जन्मायच्या अगोदरची गोष्ट आहे. मी जन्मायच्या अगोदर सांगितलंय का असं एकदा झालं होतं, तेव्हा काय झालं ते सांगितलं. समजलं ना? हा मला कोणाची मारायची गरज नाही. लोक प्रेम करतात माझ्यावरती, यांना लागतात दादा लोक, यांना लागतात सर्वजण, मला लागत नाही कोण. हा माझ्यावरती लोक प्रेम करतात. मी लोकांच्या मनावर राज्य करतो. समजलं? लोकांना प्रेम करतो. मी समोरून जातो, लोकांच्या पाया पडतो, लोकांचा हात जोडतो, लोकांच्या कामात जातो, सुखादुःखात जातो, तेव्हा लोक माझ्याबरोबर असतात. मला असं जबरदस्ती खाली पार्टीचे मालक बनून बसलेत म्हणून जोर जबरदस्ती करून पाया पडायला लावत नाही. हा हा मी लोकांच्या पाया पडतो. मला नाही आवडत कोणी माझा हात पण जोडलेले. हा शिंदे साहेबांनी तुम्हाला काही सकाळी फोन करून या संदर्भात नाराजी व्यक्त केली का बाबा? काहींनी फोन केले तेव्हा? नाही मला कशाला करतील? या वक्तव्यासंदर्भात अरे मर्द लोकांबरोबर गेलोय तर मर्दांची कदर करतात, असं नाराजी व्यक्त नाही करत. शाबासकी दिली आहे त्याने मला. आता शिवसेनेत पुढच्या वेळेस कामाची तर तुला लोकांचे कामं करायचे, इथे पण करत होतो, तिकडे पण करणार आहे. इकडे अजून जरा अपेक्षा आहे. मला कामासाठी, कुठल्या फंडासाठी का कशासाठी गेलो ना, अपमान होत होतो त्याच्यासाठी गेलोय. आणि वारंवार सांगून त्यांनी कुठलीच हे केलं नाही. साहेब 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 5 वर्ष झाले होते. खासदारकी लढलो, असं वाटलं खासदारकी लढून काहीतरी थांबेल गोष्ट, तरी तेच आहे. तर किती सहन करणार साहेब? माणूस आहे ना, सहन करायची हद्द संपली. त्यांना सांगितलं तरी काय, शेवटच्या दिवशी पण मीटिंगला सांगून आलो होतो का बाबा बोलवा, समोर बसवा तरी चालेल. शिव्या दिल्या, मी बोललोय माझ्याकडे पाठवा, इकडे पाठवा. ज्यांनी खुलेआम लोकांमध्ये शिव्या दिल्यात तिकडे पाठवा, माफी मागा. मी त्यांच्याबरोबरच मातोश्रीवर येतो. काही रिॲक्शन काहीच नाही ना. माझ्या मामा मंचेकरला, मम्मीला, ठाकरेंचा शब्द हा अल्टिमेट असतो. शब्द दिला म्हणजे पाळणार. हा त्यांनी शब्द दिला होता, मला पाळला नाही. त्यांचे हात जोडले मला, म्हणजे मी पाय पडलो, लगेच हात जोडल्याबरोबर साहेब बोललो. सर्वांना आपलं मजबुरी असते, काय असतं ना, काय असेल देव जाणे ते. मी लगेच त्यांच्या पाय पडलो, बोललो साहेब आपण नका हे करू, आपण जे आदेश द्याल ते पाळतो. मी बोललो नको, नाही तुम्ही तिकीट देऊ शकत, ठीक आहे, नाही स्वीकृत देऊ शकत, तिकीट आहे. पण जे नाराज झाले, ज्यांना शब्द दिला होता, त्यांना बोलून, समोर बोलून एकदा काय मान सन्मान दिलं. त्या आमच्या मामी मंचेकर, त्या महिलाच्या शाखा प्रमुख होत्या, त्याच्यावरून पण त्यांना काढून टाकलं. स्टेजवरून शिव्या देणार का बाबा मी देणार होतो तिकीट, हे करणार. असं किती सहन करणार आणि किती शिव्या खाणार साहेब? बस झाला ना. हा हे जे आता शिवसैनिक शिव्या देत आहे ना, माहीत नाही खरी गोष्ट काय. जे त्यांच्या मला नाही बोलवलंय. तर मी मर्द लोकांसोबत गेलोय आणि एकनाथ शिंदेंनी मला शाबासकी दिली, असं संजय दिना पाटील यांनी म्हटलंय.